70च्या दशकात अतिशय जोमाने चालत असलेली मराठी प्रायोगिक नाटकाची चळवळ 80व्या दशकाच्या मध्यानंतर काहीशी अशक्त होऊ लागली। याच काळात प्रयोगशील नाटक सादर करण्यासाठी मुंबईतल्या काही तरुणांनी एकत्र येऊन एक संस्था स्थापन केली आणि ही संस्था म्हणजेच आंतरनाट्य मुंबई। सांधा, अखेरचं पर्व यासारखी अतिशय आशयघन नाटकं या संस्थेने 80व्या दशकात मराठी प्रायोगिक रंगभूमीवर आणली। याशिवाय राजीव नाईक, विजय केंकरे, सुकन्या कुलकर्णी, संजय मोने, तुषार दळवी यांच्यासारख्या रंगकर्मींची पिढी या संस्थेतून पुढे आली। आंतरनाट्य मुंबई या संस्थेने आजच्या तरुण कलाकारांना घेऊन दामू केंकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक नवं नाटक मराठी प्रायोगिक रंगभूमीवर आणलं आणि हे नाटक आहे मीटर डाऊन। मला सांग, आतापर्यंत प्रामाणिकपणे 140 ऑडिशन दिला, काय झाला आपला? काय झाला सांग मला? माणसाच्या नशिबात असेल तेव्हाच रोल मिळणार। अरे स्ट्रगल कोणाला चुकला नाही रे, अमिताभला पण नाही चुकला, माहिती आहे। सगळं मजबूत रंगात आलेलं असताना मध्येच डील का बोलतो? काय बोलत होतास स्वतः? ए खिडकी वारा, एक मिनिट। ए नच्याला फोन लाव। अरे काय बॅलन्स नाही। हे तुझी नवीन ऍड कोणती आहे? रुचा, यांचं टॉयलेट चेक करायला हवं। यांचं टॉयलेट ए कुठे आहे? नच्याला फोन लाव। मुक्ता चैतन्य यांच्या स्ट्रगलर्स या कादंबरीवर अंशतः आधारित असलेल्या या नाटकात मुंबई शहरात नाट्य चित्रपट सृष्टीच्या चंदेरी दुनियेत पैसा, ग्लॅमर आणि यश कमावण्यासाठी झगडणाऱ्या तरुणांचं चित्रण करण्यात आलंय। या नाटकात ऑडिओ व्हिज्युअल प्रोजेक्शनचा अत्यंत कल्पकतेने वापर करण्यात आला। सुजाता जोशी, पल्लवी पाटील, रणजित पाटील, प्रसाद दाणी आणि समीर खांडेकर यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका असून या नाटकाला अमोल संकुळकर यांनी संगीत दिलंय। आजचा आघाडीचा दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं असून या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच मुंबई मराठी साहित्य संघ येथे पार पडला। एक्स्ट्रीमली सॉरी, मागच्या वेळेस तुम्ही आला तेव्हा सॉलिड गोंधळ उडाला इकडे। मला गणेशने सांगितलं आमच्यामुळे तू नको जाऊस। डोंट बी सेन्सिटिव्ह रुचा, खूप फिरलोय आपण, बस आता। त्याला प्रॉब्लेम असेल तर तो जाईल। ए जाणारच आहे मी, कळलं का? जाणारच आहे। चला, या आता आलेल्या पोरींसाठी तुम्ही 3 वर्षांपूर्वीच्या मित्राला खड्ड्यात गेला तरी तुम्ही दामू केंकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी एका नव्या नाटकाचा प्रयोग करावा असा आमचा तो एकूण संकल्प आहे। हा 5 वर्ष आम्ही सुरू ठेवणार आहोत। तर त्यातलं हे मीटर डाऊन हे पहिलं नाटक मुक्ता चैतन्य यांच्या स्ट्रगलर या कादंबरीवरून अद्वैत दादरकरनी हे नाटक सादर केलंय। नाव काय तुझं? रुचा बापट। काय शिकलीस? BSc फर्स्ट क्लास। मग BSc करून नाटकात? मला पहिल्यापासूनच नाटकाची आवड होती। माझं नाव मग आणि मध्ये टाकावी का हे मला सांगायला यायचं नाही कधी। मी माझ्या कंपनीत काम करतो, मला जेव्हा वाटते तर मी तुझा ना आणि व प सगळं तुझंच टाकेन। तो नच्या सिरियल मध्ये करतो तो अभिनय आहे का? त्याला अभिनय करणं नाही, अभिनय विकणं म्हणतात। आणि मी जे काम करतो ना त्यांना विचारांचा बेस असतो, एक प्रोसेस असतो। महिनाभर तालमीत घुटून स्वतःच्या कॅरेक्टरचा सगळ्या बाजूने विचार करून अभिनय करणं आणि शॉट सुरू होण्याआधी 15 मिनिटं सीन वाचून वाक्य स्वच्छ स्पष्ट बोलणं, त्यात खूप फरक आहे। रूमच्या बाहेरचं जग काय आहे स्ट्रगलर्सचं हे आम्ही सगळं प्रोजेक्टरवर दाखवतो, कारण इतक्या वेळा सेट चेंज करणं शक्य नसतं प्रॅक्टिकली नाटकात। त्यामुळे ते सगळं जग प्रोजेक्टरवर दिसतं आणि बाकीचं सगळं रूममध्ये जे घडतं ते ऑन स्टेज दिसतं। त्यामुळे ती जी पात्र ठरवली, एक सीन लिहित गेलो, एक सीन लिहिला, एक सीन बसवला, मग नटांकडून काही मी इम्प्रोव्हायझेशन्स करून घेतली, त्यात काही जागा मिळाल्या, मग दुसरा सीन बसला, असं करत एक सलग नाटक लिहिलं आणि मी बसवायला दिलं, सगळ्यांच्या हातात स्क्रिप्ट मिळाल्या असं झालं नाहीये। अक्षरशः आज सकाळी एक सीन बसवलेला आहे। त्यामुळे इथपर्यंत आमचाही स्ट्रगलर्सवरचा हा स्ट्रगल चालूच राहिला। तेंडुलकर जर का धडाधडा डेली सोप लिहित राहिले असते तर ते महान नाटककार झाले असते। तेंडुलकर रोज कोळी उन्हे लिहायचे, वाचलेस? हो वाचलंय। त्यातला प्रत्येक लेख अप्रतिम होता। आणि कसं आहे ना, तेंडुलकरांनी डेली सोप लिहिली असती तर सिरियलचा दर्जा सुधारला असता। तेंडुलकर वाईट झाले नसते। 2 मुली 4 मुलांच्या रूम मध्ये येऊन राहतात, पण नंतर हळूहळू तिच्या लक्षात येतं की ही इंडस्ट्रीची गरज झाली आणि
ती अशा मताची असते की स्लो अँड स्टडी ऑलवेज विन्स द रेस. हळूहळू स्टेप बाय स्टेप तुमची प्रोग्रेस व्हायला हवी. पटकन मिळालेलं सक्सेस तेवढ्याच पटकन जाऊ शकतं. हे हार्दिक काय झालं? हे सांग ना सोनाली, कुठे होता? त्यालाच विचार. हार्दिक राडा झाला का रे? तुला पकडला भाभी बरोबर? आणि आण मला. अरे कुठे होतास? फोन पण बंद होता. काय समजायचं आम्ही? हा, हे पाणी हे घे. हे सोनाली सांग, कुठे होता? जेलमध्ये होता. काय? माझं जे कॅरेक्टर आहे की ते कुठेही सर्वाईव्ह होऊ शकत नाही, त्याला काही मिळत नाही आणि एका मुवमेंटला तो वाईट मार्गाला लागतो. मग त्याच्या पर्सनल रिलेशनशिप्सवरती किंवा त्याच्या सोशल स्टेटसवरती कसा कसा परिणाम होत जातो आणि ॲट द एंड ऑफ द स्टोरी त्याच्या लाईफवर त्याचा केवढा मोठा परिणाम होतो अशी एक ग्रोथ, असं एक काय म्हणतात ग्राफ असणारं कॅरेक्टर आहे हे. मला रोल मिळाला माहितीये का? आता काय ते बघून घे, आपण स्टार झाल्यावर कोणाला दिसणार नाही. ए अच्छा, तुझी सगळी उदारी फिटूस कळलं का? इस खुशी में सबको मेरे तरफ से दो केली. मला वाटतं शेवटी आपण नाटक लोकांसाठी करतो, ते प्रायोगिक असू दे व्यावसायिक असू दे. लोकांपर्यंत कम्युनिकेट करणारं माझ्या मते थिएटर असतं. त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेट झालात तर थिएटर तुमचं वर्क होतं. मग ते कुठलंही असू दे, व्यावसायिक असू दे प्रायोगिक असू दे. त्यामुळे मी मुळात हे दोन भेद मानत नाही. त्यामुळे माझ्या कुठल्याही नाटकात थोडासे व्यावसायिक एलिमेंटही असतात आणि माझ्या दृष्टीने विषय कशा पद्धतीने मांडायचा या बाबतीतला एक्सपेरिमेंट असू शकतो. मी लपून राहतो इकडे. अरे माझा बाप मला गावी घेऊन जाईल. मी काय सांगतोय, मी दार उघडतो, मी लगेच दाखवून दार लावून तर अशा या मुंबापुरीत आपलं नशीब आजमावणाऱ्या स्ट्रगलर्सचे मीटर डाऊन होते की नाही हे प्रत्यक्ष तुम्हाला हे नाटक पाहिल्यावरच कळेल. तेव्हा पाहायला विसरू नका नव्या पिढीचं आश्वासक नाटक मीटर डाऊन. मोहित टाकळकर हा असाच एक आजच्या पिढीचा तरुण दिग्दर्शक. तू, गार्बो आणि काश्मीर अशा वेगवेगळ्या फॉर्मची नाटकं दिग्दर्शित करणाऱ्या या दिग्दर्शकाने नुकतंच तो लंडनमध्ये शिकत असलेल्या एक्झिटर युनिव्हर्सिटीमध्ये आपलं पहिलं स्टुडंट प्रोडक्शन सादर केलं. सिल्विया प्लाथ या कवयित्रीच्या आयुष्यातली शेवटची 40 मिनिटं चितारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नाटकाचं नाव होतं इज देअर अ वे आउट ऑफ द माइंड. सिल्वियाच्या गूढ आयुष्याचा तळ शोधण्याचा प्रयत्न करताना त्याने तिच्या कविता, पत्र, तिच्या कवितांवरच्या समीक्षा यांचा आधार घेतला. नाट्य निर्मितीच्या वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहण्याच्या मोहित आणि अद्वैतच्या या प्रयत्नांमुळे मराठी प्रायोगिक रंगभूमीलाही समृद्धी लाभेल यात काहीच शंका नाही. वेळ झाले निरोप घ्यायची. पुन्हा भेटूया हाऊसफुलच्या पुढच्या भागात काही फ्रेश घडामोडींसह. तोपर्यंत बाय.